नमस्कार मित्रांनो, मी माझ्या मामा मामीकडे नाशिकला नोकरीसाठी गेलो. जागा कमी असल्यामुळे आम्ही एकाच खोलीत झोपत होतो. मामा मामीने मला लहान समजून मध्ये झोपवलं. पुढे जे झालं ते मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. माझं नाव राहुल, वय 22 वर्ष. नुकतंच पदवीचं प्रमाणपत्र हाती लागलं होतं. गावी राहून शिक्षण पूर्ण केलं, पण मनातल्या स्वप्नांना मात्र डोंगरा एवढी उंची होती. गावात राहायचं म्हणजे शेती किंवा छोटी नोकरी, पण मला कॉर्पोरेट जगात स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं. घरात 4 मामा, पण नाशिकला राहणारा माझा सर्वात लहान मामा संजय हा माझा आदर्श होता. मामी शालिनी पहिल्यांदा घरात आली तेव्हा मी 9वीत होतो. ती एखादी नवरी कमी आणि माझी मैत्रीण जास्त वाटायची. मामा तिला नाशिकला घेऊन जाण्यापूर्वी ती 1.5-2 वर्ष गावी होती. तेव्हा ती माझा अभ्यास घ्यायची. मामी दिसायला बरगच्च आणि अंगाने गोरी होती. तिचं बोलणं चटकदार होतं, पण माझ्याशी ती सख्य चांगली जमली होती. गावाकडे ती खूप बोलकी होती, पण माझ्यासाठी ती एक मार्गदर्शक होती. मामा तिला घेऊन नाशिकला गेले आणि आमचा संपर्क फक्त सणासुदीपुरता राहिला. 6 वर्ष त्यांना मुलबाळ नव्हतं, पण अखेर देवाची कृपा झाली आणि 7 वर्षापूर्वी त्यांना मुलगा झाला. त्याच काळात माझं शिक्षण संपलं. आई वडिलांनी मामाकडे गळ घातली की राहुलला नाशिकला घेऊन जा. तिथे त्याला चांगली नोकरी लागेल. मामा एके दिवशी गावी आले आणि मला घेऊन नाशिकला गेले. गाडीत बसताना आईने मामीच्या नावाने डबा दिला आणि मामीला फोन करून सांगितलं की राहुलची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. त्याला नीट सांभाळ. मामीनेही मोठ्या मनाने हो म्हटलं. नाशिकला पोचलो तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. मामाच्या 1.5x10च्या घराचं दर्शन झालं तेव्हा थोडा धक्का बसला. 12x10चा हॉल आणि छोटीशी मोरी असलेलं किचन. मामा म्हणाले, राहुल, नाशिकला सगळं महाग आहे. सध्या इथेच ऍडजस्ट करू. मामीने माझं स्वागत उत्साहाने केलं. ती पूर्वीपेक्षा अधिक भरदार आणि प्रसन्न दिसत होती. आईपणाच्या तेजाने तिचं सौंदर्य अधिकच फुललं होतं. सुरुवातीचे 2-3 दिवस खूप आनंदात गेले. मी दिवसभर शहरात फिरायचो, नोकरीचे अर्ज भरायचो आणि संध्याकाळी मामीच्या गप्पा मारायचो. पण एक गोष्ट लक्षात आली, मामा आणि मामी यांच्यात पूर्वीसारखं मोकळं बोलणं नव्हतं. मामा दिवसभर कामात व्यस्त असायचा आणि रात्री थकून यायचा. मामीची चटकदार जीभ आता मामावर जास्त चालू लागली होती, पण मामा मात्र शांत राहायचा. त्या रात्री घरात थोडा उकाडा होता. आम्ही तिघेही हॉलमध्ये अंथरूण टाकून झोपलो होतो. मामा मामी भिंतीच्या बाजूला आणि मी दरवाजाच्या बाजूला. मध्ये 6 महिन्यांचा छोटा बबलू झोपला होता. मला वाटलं ही एक साधी रात्र असेल, पण त्या रात्री 1 वाजता लघवीच्या जाणीवेने माझी झोप मोडली आणि तिथून सुरू झाला तो कुजबुजीचा सिलसिला. सगळीकडे शांतता होती. मी झोपलो होतो, पण अचानक माझ्या कानावर कुजबुजीचे शब्द पडले. "हो, काय करताय? जरा धीर धरा. आपल्या बाजूला एक जवान मुलगा झोपलाय. त्यांचं तरी भान ठेवा. तो उठला म्हणजे पंचायत होईल." मामी शालिनीच्या दबक्या आवाजातील कुजबुज माझ्या कानावर पडली. मी कान दिले. "अगं, असं काय करतेस? रात्रीचे 1 वाजलेत. झोपला असेल तो. कशाला उठेल? खूप दिवस झाले माझा उपवास चालू आहे. आता मला सहन होत नाही." हा आवाज मामा संजयचा होता. त्यांच्या आवाजात हळूवार आणि घाई होती. "तुम्ही सांगून काही ऐकणार नाही. माणसाने एवढीही बेशरम होऊ नये. त्याने ऐकलं किंवा पाहिलं तर काय होईल याचा विचार करा." मामीच्या आवाजात चीड होती. "अगं, काय एवढं घाबरतेस? त्याला काय आहे? पटकन करू ना." मामा अजून बोलला. "म्हणजे काय? 22 वर्षाचा मुलगा आहे. तो 22 महिन्याचा नाही म्हणे. त्याला काय कळतं? खरंच काही अक्कल नाही तुम्हाला." मामी परत चिडून बोलली. "मला काही माहित नाही. मला पाहिजे आता. 15 दिवस झाले परेशान आहे. आता नाही धरू शकत." मामा निर्दयाने म्हणाले. "ठीक आहे, करा तुमच्या मनासारखं. सांगून ऐकणार नाही तुम्ही." मामीने हार पत्करत विरोध थांबवला. मी स्तब्ध झालो. खरं तर मी एवढ्या रात्री कधी उठत नाही, पण आज अचानक लघवीच्या जाणीवेने झोप मोडली. त्यांचा संवाद बंद झाल्यावर मी अजून सावध झालो. क्षणात कपड्याची सडसड आणि शरीराची सोडत जाणवू लागली. 15 सेकंदात जोराचा श्वास येऊ लागला. मी समजलं काय चाललं आहे. मध्येच दबक्या आवाजात हळूहळू येऊ लागले. माझी पाठ त्यांच्याकडे होती. जर मी पाहण्याच्या इच्छेने ओढलं असतं तर ते दोघे सावध झाले असते. नाईलाजाने मी फक्त ऐकत राहिलो. अचानक हळू आहा असा आवाज आला. हा मामीचा होता. आधी नको नको बोलणारी मामी आता रंगात आली होती. "कसं वाटतं? मजा येते ना?" मामाने विचारलं. "गप्प बसा. पटकन आवरा. भाऊ सगळी पंचायत होईल." मामीने पुन्हा नाटकी विरोध चालू केला. "तू काही पण स्वतः एन्जॉय करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही." मामा तक्रारीच्या स्वरात म्हणाला. "एन्जॉय करताना
काळ वेळ काही उघडत नाही का? आवरा लवकर. मामीच्या आवाजात उत्कंठा होती. आता दोघांचे श्वास फुलले होते. मामाला चांगलीच थाप लागली होती. मामीच्या पायातला पैजण्याचे आणि बांगड्यांचा किडकिडाट होत होता. मी गोंधळलो होतो. असं लाईव्ह कधी अनुभवलं नव्हतं. इकडे मामा जोमात आला होता. मामीच्या किणकिणाचा आवाज वाढला होता. काका आता जवळ आला होता. 1-2 मिनिटात मामा बोलला, झोप येते. कुठे कुठे झोपू? पडून म्हणतो. झोपा, अंथरूण खराब करू नका. मामी थापा टाकत बोलली. मग दाबल्यासारखा आवाज आला. मी ओळखलो. मामीने मामाचं तोंड दाबून धरलं होतं, कारण तो जोरजोरात आवाज करत होता. काय करू? खूप दिवसांनी आलं. कंट्रोल नाही झालं, मामा म्हणाला. परत शरीराची चोरट आणि कपड्यांची सडसड जाणवली. मी हळूच मागे वळून पाहिलं. मामी माझ्याकडे पाठ करून साडी व्यवस्थित करत होती. तिची पाठ उघडी होती. ते दृश्य पाहताच माझ्या डोळ्यात जोरात धक्का बसला. तिने साडी नीट करून घेतली आणि मग मामाकडे पाहिले. तो गोरायला लागला होता. मामी माझ्याकडे वळायला लागली तसे मी सावध होत सरळ झोपलो. काही वेळात मामीही घुरू लागली. माझी झोप उडाली होती. मनात विचारांचा कल्लोळ होता. मी अनेक प्रयत्नांनी स्वतःला शांत केलं. सकाळी मामीने मला हळूवारपणे उठवलं. राहुल उठ, 8:30 वाजलेत. इतकं काय गोड स्वप्न पाहिलंस? ती खडबडून हसली. मी चिडून पण हसत बोललो, मामी सकाळी सकाळी मीच भेटतो का? एवढं काय गाढ झोपायला होतास? अशी कोणती पोरी आली होती स्वप्नात? मामीने चिडवलं. मी विषय बदलत विचारलं, मामा कुठे आहेत? ती म्हणाली, ते दूध आणायला गेले. तुमच्यासारखे आळशी नाही. माझ्या लक्षात आलं की त्या रात्रीनंतर वातावरण बदललं होतं. मामी नेहमी सारखीच वागत होती, पण माझ्या नजरेत आता संकोच होता. दिवसभर मी नोकरीच्या शोधात फिरलो, पण मन लागेना. संध्याकाळी घरी परतलो तेव्हा मामा बाळाला मांडीवर घेऊन आई अंगाई गात होती. मी तिच्याजवळ बसलो. तिने माझे पाय दाबले. तिचा स्पर्श वेगळाच वाटू लागला. तिने अचानक विचारलं, राहुल, रात्री तुला जाग आली होती का? माझा धक्का बसला. मी म्हणालो, नाही मामी, मी गाढ झोपलो होतो. तो काही खोचकपणे हसली. त्या रात्री पुन्हा मी जागा होतो. मामी अस्वस्थ होती. ती उठली पाणी प्यायला. परत येताना माझ्या वर चादर नीट करताना तिचा स्पर्श जाणवला. नंतर ती माझ्या जवळ सरकून झोपली, कुजबुजली. राहुल, तू जागा आहेस ना? मी डोळे उघडले. ती म्हणाली, रात्री तू सगळं ऐकलंस का? घाबरू नकोस, पण जे घरात घडतं ते घराबाहेर जाऊ देऊ नकोस. तिने माझा हात हळूच दाबला. त्या रात्रीपासून आमच्यात एक गुप्त नातं निर्माण झालं. मामी शालिनीचा तो हात दाबण्याचा स्पर्श, तिचे ते कुजबुजीतले शब्द, जे घरात घडतंय ते घराबाहेर जाऊ देऊ नकोस, हे सगळं माझ्या मनात घर करून गेलं होतं. त्या रात्री मी डोळे मिटून पडून राहिलो, पण झोप कोस दूर होती. मामीचा श्वास माझ्या अगदी जवळ होता. ती नेहमीप्रमाणे शांत नव्हती. तिच्या शरीराची हालचाल मला जाणवत होती. तिचे बांगड्याचे किणकिणाट अधूनमधून होत होते. मनात विचार चालू होते. मामीने विचारलं होतं की रात्री मी ऐकलं का? मी नाही म्हणालो. खोटंच, पण तिला माहित होतं की मी जागा होतो. तिने स्पष्टपणे सांगितलं होतं. मग तिने ते शब्द का सांगितले, घराबाहेर जाऊ देऊ नको? म्हणजे काय? तिला भीती होती की मी कोणाला सांगेन, की तिला खात्री होती की मी कोणाला सांगणार नाही? आणि मग विचार करत करत पहाटेच्या सुमारास ठोके लागले. सकाळी जोराच्या आवाजाने माझी झोप मोडली. मामी मोठ्याने हसत होती. राहुल, उठ रे, आज तर 8च वाजलेत. काल रात्री काय एवढा विचार करत होतास की सकाळपर्यंत झोप नाही आली? तिने खिजवत विचारलं. मी गाईगाईत उठून बसलो. मामा तर आधीच कामावर गेले होते. मामी बाळाला उचलून घेऊन उभी होती. तिच्या कालचा संशय नव्हता. ती पूर्णपणे नेहमीसारखी दिसत होती, पण माझ्या मनात मात्र काहीतरी वेगळं चाललं होतं. मामी, चहा मिळेल का? मी शक्य तितक्या सामान्य स्वरात विचारलं. होय ना, उठ, आधी तुझ्यासाठी विशेष चहा ठेवलाय. ती हसत हसत किचनकडे गेली. मी उठलो. हाताला पाणी लावताना मी आरशात स्वतःकडे पाहिलं. मी राहुल, 22 वर्षाचा, नुकताच पदवीधर झालेला गावाकडचा भोळा मुलगा. नाशिकच्या या छोट्या घरात येऊन किती दिवस झाले, पण इतके कमी वेळात इतकं सगळं बदललं होतं. माझ्या विश्वासच हादरला होता. चहा घेताना मामी माझ्या समोर बसली. तिने बाळाला पाण्यात झोपवलं होतं. ती माझ्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत तेच कुतूहल होतं. तिचा विचार चिलता. राहुल, आज काय प्लॅन आहे? तिने विचारलं. एक इंटरव्ह्यू आहे मामी, कंपनीत कॉल आला होता. मी उतरलो. बरं, जा, पण संध्याकाळी लवकर ये, कारण आज मी मटण बनवणार आहे. ती हसली. तिचं हसू मला नेहमीपेक्षा वेगळं वाटलं, पण मी काही बोललो नाही. तयार होऊन मी बाहेर पडलो.
संध्याकाळी परतल्यावर इंटरव्ह्यू चांगला झाला होता. त्यांनी 2-3 दिवसात उत्तर कळवण्याचं सांगितलं होतं. मी घरी परतलो तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. दार उघडाच मला मटणाचा सुगंध आला. मामी किचनमध्ये होती. मामा अजून आले नव्हते. आलास का रे? इंटरव्ह्यू कसा झाला? मामीने आवाज दिला. चांगला झाला मामी, मी उत्तर दिलं. बरं, थोडा वेळ विश्रांती घे. मामा येतील, नंतर जेवू, ती म्हणाली. मी लॅपटॉप सुरू केला पण लक्ष नव्हतं. माझं लक्ष मामींच्या हालचालीकडे होतं. ती किचनमध्ये झपाझप काम करत होती. तिचा पदर कमरेला खोचलेला होता. तिचे पूर्ण शरीर मला दिसत होते. मी तिच्याकडे पाहत राहिलो. थोड्याच वेळात मामा आले. ते खूप थकलेले दिसत होते. त्यांनी बॅग टेबलावर ठेवली आणि आरामात बसले. राहुल, नोकरीचं काय झालं? त्यांनी विचारलं. 2 दिवसात कळणार आहेत मामा, मी म्हणालो. बरं, चांगला पगार हवा. जामीन असेल तर मी हमी देऊन बदलतो, ते म्हणाले. थँक्यू मामा, मी म्हणालो. रात्री जेवण झालं. मामा आणि मी गप्पा मारत बसलो होतो. बाळ झोपलो होतं. मामी काम आपटून आली. रात्री 10 वाजता आम्ही सगळे झोपायला गेलो. पण आजची रात्र काही वेगळी होती. मामांनी स्वतःच सूचना केली की राहुल, तू काल दरवाजाकडे होतास, आज तू माझ्या जागी झोपतेस का? मला बाळाजवळ झोपायचं. हे ऐकून मी आणि मामी थोडे चकित झालो. पण मी होकार दिला. मी मामांच्या जागी झोपलो. मामी बाळांच्या आणि माझ्या मध्ये होती. पहिल्यांदाच असं झालं होतं की मी अगदी मामीच्या शेजारी होतो. बाळ झोपल्यावर हॉलमध्ये शांतता पसरली. प्रकाश अधूक होता. मी डोळे मिटून पडून होतो, पण कान उघडे होते. रात्री 2:30च्या सुमारास मला हळूवार हालचाल जाणवली. मामी हळूच उठली. तिने बाळाशी लक्ष घेतलं. बाळ झोपलंच होतं. मग ती हळूच माझ्याकडे वळली. तिची बांगडी हलली. किणकिणाट झाला. राहुल, जागा आहेस का? तिने दबक्या आवाजात विचारलं. हृदय जोरात धडधडू लागलं. मी उत्तर देऊन मनात ठरवलं, नाही मामी, झोपलोय. पण माझा आवाज दाटून आला. तिला कळलं. मी जवळ आली. तिचा उबदार हात माझ्या हातावर पडला. राहुल, मला भीती नको आहे. तू जर जागा असशील तर मला सांग, गप्पा करायच्या आहेत. ती कुजबुजली. मी डोळे उघडले. अंधारात तिचे डोळे दिसत होते. ते चमकत होते. काय झालं मामी? मी तिला विचारलं. काल तू सगळं ऐकलंस? मला माहिती, आता खोटं बोलू नकोस, ती म्हणाली. मी शांत राहिलो. होकार, ती डोके हलवत. घाबरलास? तिने विचारलं. थोडंसं, मी मान्य केलं. घाबरायची गरज नाही. मी आणि मामा यांच्यात आधीपासूनच सगळं आटोपलं नव्हतं. बाळानंतर तर आणखी अंतर वाढलं. तुझ्या आधी अनेक रात्री अशा गेल्यात, पण तू आल्यावर मला वाटलं आपण लपू शकू. पण तुला कळलं, ती म्हणाली. मी कोणाला सांगणार नाही मामी, मी सांगितलं. मला माहिती, म्हणूनच मी तुला विचारलं. पण राहुल, तुला आता काय वाटतं? तिने प्रश्न केला. मला काही सुचत नाही मामी, तुम्ही माझ्या आईसारखे आहात, मी म्हणालो. तिने हळूच हसून माझा हात धरला. आईसारखी? मग काल रात्री तू माझ्याकडे पाठमोरा होतास तेव्हा काय पाहिलंस? तिचा आवाज आता मादक बनला होता. मी गप्प बसलो. बघ, मी तुला काही जबरदस्ती करणार नाही, पण हे सांगते राहुल, तू मोठा झालायस. मी तुझी मामी, पण तरीही काल तू माझ्याकडे पाहिलंस तेव्हा तुझ्या डोळ्यात जे होतं ते मी ओळखलं. तुझ्यात मला तरुणपणा दिसला, ती म्हणाली. माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडेना. घाबरू नकोस, मी तुला काही संगत देते विचार करायला, ती म्हणाली आणि हात सोडून उठली. ती पाणी प्यायला गेली. मी तिथेच पडून राहिलो. मनात वादळ उठलं होतं. ती माझ्या मामी आहे, माझ्या आईची भावाची बायको, पण तिचे शब्द, तिचा स्पर्श, माझं शरीर काहीतरी वेगळं सांगत होतं. तारुण्याच्या उत्कटतेने मी हरवू लागलो होतो. मामी परत आली. ती माझ्या अगदी जवळ आली. तिने पुन्हा हात धरला. यावेळी तिने माझा हात आपल्या बोटावर ठेवला. तिची त्वचा उबदार होती. मी थरथरत काढला. तू कधी अनुभवलंस का रे? तिने विचारलं. नाही मामी, मी म्हणालो. तर मी शिकू शकते, पण तू शब्द न देता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, हे आपलं रहस्य आहे, कोणाला कळू देऊ नये. होय का? ती कुजबुजली. मी डोके हलवत होकार होता. ती हळूच माझ्यावर झुकली. तिचा स्पर्श माझ्या छातीला लागला. तिने माझे होठ चोंबले. तिचे होठ मऊ होते. माझं सगळं शरीर जणू विजेचा धक्का दिल्यासारखं झालं. मी प्रथमच एखादी स्त्री अनुभवत होतो. तिने माझ्या होठांनी आपले होठ दाबले. माझा हात तिने आपल्या कमरेवर ठेवला. तिची साडी सैल झाली होती. माझे हात तिच्या बारीक कमरेभोवती फिरू लागले. हळूहळू रे, गाई नको, ती कुजबुजली. ती उठून बसली. तिने तिची साडी हळूहळू उकलली. अंधारातही तिचा भरदार देह मला दिसत होता. तिने ब्लाऊजच्या गाठी सोडल्या. माझी नजर तिच्याकडेच होती. तिने स्वतःवरचे कपडे पूर्णपणे सरकवले होते. मग ती परत माझ्या जवळ आली. तिने माझा हात आपल्या स्पर्शावर ठेवला तेव्हा ते भरलेले मऊ होते. मी हळूहळू
दाबले. अहो बाळ उठलं तर, ती म्हणाली. बाळ शांत झोपलं होतं. तिने माझ्या शर्टची बटणे उघडली. तिचे हात माझ्या उघड्या छातीवर फिरू लागले. तिने माझं बटन उघडले, झिपर काढला. मग तिने माझ्या पुन्हा सोबत मला मिठी मारली. आमची शरीरे एकमेकांची जुळली. तिची स्वतः गरम होती. राहुल, तू तर भरलेला आहेस, खूप चांगला आहेस, ती कुजबुजली. मला काहीच समजत नव्हतं. ती एकामागून एक हालचाल करत होती. मी फक्त अनुभवत होतो. तिने माझा हात आपल्या जागेवर ठेवला. तेही भरलेले होते. तिने मला उलट केलं. माझ्या पाठीवर तिने हात फिरवले. मग हळूहळू सगळं घडू लागलं. ती रात्र अनुभवली होती. माझ्यासाठी पहिलीच वेळ मामी शालिनी अनुभवत होती. तिने मला शिकवलं. हळूहळू सुरुवात केली. मी प्रतिसाद देत होतो. ती हळू आवाजात मार्गदर्शन करत होती. हलकं, अरे हलकं, गाई नको, आवाज नको करू. किती वेळ झाला मला कळलं नाही. अखेर सगळं संपल्यावर मामी माझ्याजवळ पडली. तिने डोकावून बाळाला पाहिलं. बाळ शांत होतं. मग तिने हळूच कपडे घातले. माझे कपडे नीट केले. बघ, काहीच अवघड नव्हतं. फक्त हे आपण दोघं ठरवलंय ते पाळायचं, ती म्हणाली. ठीक आहे मामी, मी कुजबुजलो. उद्या पुन्हा, पण आता झोप, ती म्हणाली. आणि तिने माझे डोळे मिटवले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी उठलो तेव्हा मामी किचन मध्ये होती. मामा अजून झोपले होते. मी उठलो. शरीर थकलं होतं, पण मन आनंदी होतं. मी बाथरूम मध्ये गेलो. स्वतःला आरशात पाहिलं. मी राहुल आता कालपेक्षा वेगळा राहुल. मी कोण होतो आणि काय झालंय याचं मला पूर्ण भान होतं. तरीही माझ्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा होती. बाथरूम मधून बाहेर पडलो तर मामी चहा घेऊन उभी होती. तिने चहाचा कप दिला. तिचा स्पर्श जाणून बुजून होता. तिने माझा हात हळूच दाबला आणि कुजबुजली. रात्री छान होतं. आज पुन्हा ये लवकर. मी हसलो. मामा उठले. त्यांनी नेहमीसारखी विचारपूस केली. कोणालाच काही कल्पना नव्हती. घरात सगळं शांत होतं. पण त्या शांततेखाली एक वादळ तयार झालं होतं. काही दिवसानंतर असेच काही दिवस गेले. दिवसा मी नोकरीच्या मुलाखती द्यायचो. संध्याकाळी घरी येऊन मामीशी बोलायचं. रात्री मात्र वेगळंच चालायचं. मामा हे सगळं जणू मान्य करत होते. त्यांनी एकदाही संशय घेतला नाही. ते रात्री लवकर झोपी जायचे, पण आम्ही मात्र जागे असायचो. मी आणि मामी एकमेकांना जवळ करत असायचो. प्रेम नव्हतं, नातं नव्हतं, फक्त शरीर आकर्षक होतं. गरज होती मामाची शरीर गरज भागवण्याचं काम मी करत होतो. माझीही ती उत्सुकता होती. पण हळूहळू ती रात्री अधिकाधिक वाढू लागली. कधी मी मागे पडायचो तर कधी ती पुढे होत असे. बाळाचं बाण ठेवून आम्ही सावकाश वावरत असं. पण एक रात्र अशी होती जी सगळं बदलून गेली. तो मोठा दिवस बुधवार होता. सकाळी मी मुलाखतीसाठी गेलो होतो. मुलाखत चांगली झाली. कंपनीने तत्काळ कामाला लावण्यास सांगितलं. म्हणजे मला नोकरी मिळाली होती. आनंदाने मी घरी आलो. मामी एकटी होती. बाळ झोपलं होतं. मामी, नोकरी मिळाली, मी आनंदाने सांगितलं. खरंच खूप छान, खूप खूप शुभेच्छा रे. ती उडी मारत आली आणि तिने मला कडक मिठी मारली. तिची ती मिठी रोजच्या मिठीपेक्षा वेगळी होती. तिने माझा गाल हातात घेतला. माझ्या डोळ्यात पाहिलं. राहुल, तू यशस्वी होशील, मला माहित होतं, ती म्हणाली. तिच्या डोळ्यात ती कृतज्ञता पाहू शकत होतं. साजरा करूया, मी म्हणालो. हो नक्की, पण मामा येऊ देत नाही, ती म्हणाली. संध्याकाळी मामा आले. त्यांनाही आनंद झाला. त्यांनी सरबत काढलं. मी सगळ्यांना आईस्क्रीम घेऊन आलो. खूप छान वातावरण होतं. रात्री जेवण झालं. बाळ झोपला. मामा लवकर झोपी गेले. पण आज रात्री मी आणि मामी शांत होतो. आम्ही एकमेकांकडे पाहिलो. मनात कृतज्ञता होती, पण शरीराची भूकही होती. आज मात्र प्रकाशात सगळं घडत होतं. मंद प्रकाशात. मामीने निऑनची साडी नेसली होती. तिने माझ्या समोर साडी उकलली. तिने माझे कपडे उतरवले. मग थेट सुरुवात केली. पण आज ती पूर्वीपेक्षा जास्त प्रेमळ होती. तिने मला आपल्या अंगाखाली घेतलं. माझ्या चेहरा तिने हातात घेतला. राहुल, तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हा मी वेगळी झाली. कृतज्ञ आहे मी, ती म्हणाली. मीही मामी, मी म्हणालो. आम्ही प्रेम केलं, पण यावेळी मात्र ती पूर्णपणे झोन मध्ये होती. तिने सर्व विचारून आनंद घेतला. तिच्या आक्रोशानेही मी वेळात झालो. हळू आवाजात, नको असं म्हणणारी मामी स्वतःच आवाज काढू लागली. मी तिचे तोंड हाताने झाकले. तिने माझा हात चोंबला. झाल्यावर ती माझ्या पाठीमागे लागून विसावली. तिचे हात माझ्या कमरेभोवती होते. राहुल, नोकरी मिळाली म्हणून तुला जायचं नाही, मला सोबत हवा आहेस, ती म्हणाली. नको मामी, मी इथेच राहणार. नाशिकमध्येच नोकरी आहे, मी म्हणालो. थँक्स, ती म्हणाली. अचानक बदल. पुढच्या आठवडे सुखात गेले. मी नोकरीला जाऊ लागलो. मामी घरची कामं करत होती. रात्री आम्ही एकत्र होतो. मामा हे सगळं नाकारून जगत होते. पण एका रात्रीचा प्रसंग वेगळा होता.
रात्री 10 वाजता आम्ही जेवून झोपायला गेलो. रात्री 1 वाजता मी उठलो, पाणी प्यायलो. परत येताना मामी बाळासाठी उठली होती. बाळ रडत होतं. तिचं दूध पाजलं, बाळ शांत झालं. मग ती माझ्याकडे वळली. जागा आहेस का? ती विचारू लागलीस. हो, मी म्हणालो. ती माझ्या शेजारी आली. तिने माझी चादर हलवली. मी तिच्याकडे पाहिलं. तिने हसून साडीचा पदर सोडला. ती पूर्ण उघडी झाली होती. अंधारातही तिचा बर्दर ठळक दिसत होतं. तिने मला आपल्या ओढलं. आम्ही सुरुवातीला केली, पण अचानक मामा जागे झाले. ते उठले. आम्ही दोघांनी लगेच सावरलं, पण मामा उठले आणि बाथरूमकडे मध्ये गेले. बाहेर आले तेव्हा ते थेट माझ्याजवळ आले. अंधार होता, पण त्यांनी माझ्या हातात मामीचा हात उघडून घेतला. संजय, तुम्ही काय करताय? मामी घाबरून विचारू लागली. मी काही करत नाही, पण हे मी बघतोय खूप दिवसापासून. आज बोलण्याचा दिवस ठरलाय, मामा शांतपणे म्हणाले. माझ्या पायातले गार झाले. मामींचा हात सुटला. राहुल, तुला वाटलं मला काही समजलं नाही. बरोबर, पण मी हे सगळं पाहिलंय. त्या पहिल्या रात्रीपासून मी जागा होतो, पण झोपलोच नाटक करत होतो. कारण हवं होतं का बघायला की किती दूर जाताय? मामा म्हणाले. मामा, मी बोलू लागलो. गप्प, मला सगळं माहिती आहे. अल अलका, तुझी भूक मला आठवते. ती भागवू शकते नाही, मी मान्य करतो, पण राहुल हा आपला आहे. आपल्याच घरात हे काय करायचं हे बरोबर नव्हतं, मामा म्हणाले. मामी मोठ्याने रडू लागली. मला काहीच सुचेना. मामांनी हातातली टॉर्च लावली. त्याने आमच्याकडे पाहिलं. मी सावरलो होतो, पण मामी अर्धी उघडीच होती. तिने लगेच चाळी शरीरावर ओढली. तुम्ही दोघेच आताच हे बंद करा, नाही तर मी राहुलला घरातून काढून टाकेन, मामा म्हणाले. मी हात जोडले. मामा, माफ करा. माफी आता नको. उद्या सकाळी या घरातून निघून जा. तुम्ही नोकरी आहे, राहण्याची व्यवस्था करून घे, मामा म्हणाले. मी मामीकडे पाहिलं. ती रडत होती. ती माझ्याकडे पाहू शकत नव्हती. मी हळूच उठलो. माझे कपडे घेतले. माझा बॅग हातात घेतला. मी बाहेर पडलो. दारात उभा राहिलो. मामीचा आवाज आला, राहुल थांब. पण मी थांबलो नाही. मी पायऱ्या उतरत खाली गेलो. रस्त्यावर उभा राहिलो. रात्रीची वेळ 1 वाजून गेले होते. मी भटकत रस्त्याने चालू लागलो आणि नवी सुरुवात. त्या रात्रीनंतर मी कधी मामांच्या घरी गेलो नाही. मी स्वतःचीच व्यवस्था केली. नाशिकमध्ये खोली घेतली. नोकरी चांगली चालू झाली, पण मनात मात्र हे सगळं घर करून राहिलं. मामींचे ते दिवस, ती आपुलकी, तो स्पर्श, त्या रात्री, हे सगळं मी विसरू शकलो नाही. काही महिन्यांनी मामीने मला कॉल केला. ती रडत होती. राहुल, माफ कर मला. मी चूक होती. मामी, तुम्ही मला माफ करा. मी लहान होतो, मी म्हणालो. मामा म्हणाले, परत ये घरी. सगळं विसरून नव्याने सुरुवात करूया, ती म्हणाली. पण मी गेलो नाही, कारण मला भीती होती की पुन्हा तेच होईल. मी त्या गोष्टीत आणखी अडकेन, म्हणून मी दूर राहिलं. आजही मी नाशिकमध्येच आहे, नोकरी करतो, पण मामीचे ते स्पर्श मनातून गेले नाहीत. तो एक गोड आणि कटू अनुभव आहे. बालपणीचा त्या मार्गदर्शक मामीचा आणि तरुणाचा पहिला साथीदाराचा. मध्ये एकदा मामीचा फोन आला होता. त्या रडत होत्या. म्हणाल्या, राहुल, मामांचा हार्ट अटॅक आला आहे. एकदा येशील का भेटायला? मी मनातल्या मनात धडपडलो, पण नाईलाजाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी रजा काढली आणि मामाच्या घरी पोहोचलो. त्या दीड खोलीच्या घरात पुन्हा प्रवेश करताना पाय थरथरत होते. मामीने दार उघडलं. ती आधीपेक्षा अधिकच भरगच्च आणि प्रसन्न दिसत होती, पण डोळ्यात मात्र दुःख होतं. ये राहुल, मामा तुलाच बोलत होते, ती म्हणाली. तिचा आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मामा अंथरुणावर पडले होते. त्यांचा चेहरा पिवळट पडला होता. मला पाहताच त्यांनी हात केला. राहुल, ये बेटा, मला माफ कर. मी तुला घरातून काढलं, ती चूक केली होती. तुझ्यावर राग नव्हता, माझ्याच अपुरेपणावर होता, मामा डोळे पुसत म्हणाले. मी जवळ गेलो. त्यांचा हात हातात घेतला. मामा, तुम्ही मला माफ करा. मी लहान होतो, माझ्याकडून चूक झाली, मी म्हणालो. मामी तिथेच उभी होती. ती माझ्याकडे बघत होती. तिच्या नजरेत तेच कुतूहल होतं, तिची मादकता. मी तिच्याकडे न बघण्याचा प्रयत्न केला, पण ती वारंवार नजरेत येत होती. त्या दिवशी मामींना हट्ट धरला की राहुल इथेच थांब. मी नकार देऊ देऊ पाहिला, पण मामी म्हणाली, आता बाहेर जाऊ नकोस, घरात जागा आहे. मी कंटाळून राहिलो. रात्री आम्ही तिघेही हॉलमध्ये झोपलो. बाळ आता मोठं झालं होतं. त्याला वेगळं झोपवलं होतं. मामा मध्ये झोपले. मी आणि मामी दोघे बाजूला. रात्री 1:30 वाजता मला हळूच हालचाल जाणवली. मामी उठून बसली होती. तिने मामाकडे पाहिलं. ते घोरत होते. मग ती हळूच माझ्याकडे सरकली. तिचा हात माझ्या पाठीवर फिरू लागला. राहुल, मला भूक लागली. 1 वर्ष झालं, ती कुजबुजली.
मामी असं करू नका, मामा आजारी आहेत. मी हळूच सांगितलं. त्यांना कळणार नाही आणि तुलाही हवं आहे. मी पाहू शकते. तिने माझा हात आपल्या कमरेवर ठेवला. मी झटकून तिचा हात सोडवला. मामी प्लीज, आता पुरे झालं. आपण चूक करत आहोत. आता थांबूया, मी म्हणालो. पण ती मानेना. तिने तिची साडी सरकवली आणि माझ्या वर झुकली. तुला माझ्याशी प्रेम नाही का रे? मी तुझी पहिली स्त्री आहे. तू विसरू शकतोस, ती म्हणाली. त्या क्षणी माझ्या डोक्यात बिजली चमकली. मी उठून बसलो. मामी, तू माझी मामी आहेस, माझ्या आईच्या भावाची बायको. आपण जे केलं ते अतिशय चुकीचं होतं. मी तारुण्य होतं, मला कळत नाही, पण आता कळतंय. मला माफ कर, मी स्पष्ट शब्दात सांगितलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती माझ्याकडे बघत राहिली. काही क्षण शांतता राहिली. मग तिने डोकं खाली घातलं. तू बरोबर आहेस राहुल. मी सारथी होती. माझ्या शरीराच्या भुकेने मला तुझ्यासारखा निरागस मुलगा गमावला. माफ कर मला. ती रडू लागली. मी तिला सांत्वन दिलं. मामी, काही झालं नाही. आपण या गोष्टी आता मागे टाकूया. पुढे बघूया. मला तुझी मामी म्हणून गरज आहे, आणखी कशाची नाही, मी म्हणालो. तिने मान हलवली. तिने अश्रू पुसले आणि परत आपल्या जागी झोपली. ती रात्र शांत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सर्वांशी बोललो. मामांनाही मी सांगितलं की जे झालं ते सुख होतं. मी त्यातून बाहेर पडलो आहे. मामाने माझा हात धरला आणि म्हणाले, राहुल, तू मोठा झालायस. मला अभिमान आहे तुझा. मी मामीकडे पाहिलं. तिने डोळ्यात अश्रू आणले, पण शांतपणे हसत मला आशीर्वाद दिला. राहुल, तुझं करिअर चांगलं हवं, तुला चांगली मुलगी मिळो, संसार सुखाचा हवं, ती म्हणाली. मी त्या घरातून निघालो तेव्हा मन हलकं होतं. भूतकाळ मागे टाकला होता. पुढे नवीन सुरुवात होती. आज मी नाशिकमध्ये सेटल झालो आहे. चांगली नोकरी आहे. चांगली मुलगी भेटली आहे. तिचे नाव प्रिया. लग्न झालंय. मामी आणि मामा आमच्या लग्नाला आले होते. मामीने प्रियाचा हात माझ्या हातात दिला आणि म्हणाली, राहुलची खूप काळजी घ्यायची हो, तो खूप बोळा आहे. मी तिच्याकडे बघितलं आणि मनात म्हणालो, बोळा नाही मामी, अनुभवी आहे, पण भूतकाळ सोडून पुढे जाणारा. मित्रांनो, ही होती माझी कथा. नोकरीच्या निमित्ताने नाशिकला आलो. एका चुकीच्या गोष्टीत अडकलो, पण वेळीच सावरलो. जीवनात चुका होतात, पण त्यातून बोध घेणं महत्वाचं असतं. मी आज आनंदी आहे. मामी मामा माझ्याशी बोलतात, संसारात पुढे आहेत. तुम्हालाही ही कथा आवडली असेल तर मन चंचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा मनोरंजक कथा तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की या कथेचा शेवट तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद. पुढच्या कथेत भेटूया. आपला मन चंचल. जय हिंद, जय महाराष्ट्र.